भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 30 मार्च 2026 सोमवार। प्रेम चिडत नाही। पहिली कोरिन्थियर 13 अध्याय 5 वचन। राग हा अनेकदा पराभवाचे चिन्ह असतो. जो रागावर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. जेव्हा आपल्यावर आरोप होतात, जेव्हा आपल्यावर अन्यायाने दोष दिले जातात, जेव्हा आपली थट्टा किंवा अपमान होतो आणि तरीही आपण रागाने नव्हे तर दैवी प्रेमाने उत्तर देतो, तेव्हा आपण त्या परीक्षेत विजय मिळवतो. जो प्रेमाने रागावर विजय मिळवतो तो प्रत्येक परिस्थितीत विजयी राहतो. एक स्त्री एका कठोर आणि क्रूर माणसाशी विवाह करून रागत होती. त्याने तिच्याशी फक्त तिच्या संबंधीसाठी लग्न केले होते. एका सकाळी छोट्याशा कारणावरून त्याने तिला मारले आणि रागाने घर सोडून गेला. दुपारी तो परत आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले, कारण त्याच्यासाठी प्रेमाने तयार केलेले जेवण त्याची समोर ठेवलेले होते. त्याची पत्नी प्रेमाने त्याला बसायला सांगून त्याला जेवण वाढू लागली. तो म्हणाला, आज सकाळी मी तुला खूप दुखावले का? तिचे उत्तर त्याच्या हृदयाला पिडले. ती म्हणाली, तुम्ही मला मारले नाही, तुम्ही स्वतःलाच दुखावले. ज्या दिवशी देवासमोर मी तुमच्या हातात माझा हात दिला, त्या दिवशी माझे संपूर्ण अस्तित्व तुमचे झाले. आणि शास्त्र असे म्हणतात नाही का, पत्नीला आपल्या शरीरावर अधिकार नाही तर पतीला आहे. पहिली कोरिन्थियर अध्याय 7 वचन 4. देवाने तुम्हाला माझे मस्तक केले आहे, मी तुमची आहे. तुम्ही काहीही केले तरी या जगात मला प्रेम करण्यासाठी तुमच्याशिवाय कोणी नाही. हे ऐकून तो अश्रूंनी भरून गेला. त्या दिवसापासून त्यांची घरात खोल प्रेमाने नव्याने बांधणी झाली. प्रेमाने रागावर विजय मिळवला. क्रूसावरील प्रभू येशूकडे बघा. त्याने किती अपमान, थट्टा आणि यातना सहन केल्या. त्याला फटके मारले गेले, मारहाण झाली आणि क्रूसावर गिळले गेले, तरी तो रागावला का? अजिबात नाही. त्याऐवजी तो प्रार्थना करत म्हणाला, पिता, त्याने क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्याने ठाऊक नाही. लूक 23 अध्याय 34 वचन. अशा प्रकारे रागावर विजय मिळवला जाते. प्रेम अनेक पापांना झाकून टाकते. जिथे पाप झाकले जाते तिथे रागाला जागा नसते. तिथे भांडण किंवा फूट नसते. तिथे प्रेम दैवी रीतीने राज्य करते. हे जग सोडण्यापूर्वी येशूने आपल्या शिष्यांना वारंवार सांगितले, एकमेकांवर प्रेम करा. जो स्वतः त्यांचे परिपूर्ण आदर्श होता. तो म्हणाला, ही माझी आज्ञा आहे की जसे मी तुमच्यावर प्रेम केले तसे तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा. योहान 15 अध्याय 12 वचन. देवाचे लेकरांनो, आपण प्रेमाने राग आणि क्रोधावर विजय मिळवण्याची प्रयत्न करूया. अधिक चिंतनासाठी वचन. प्रेम शेजाऱ्याला काहीही वाईट करत नाही, म्हणून प्रेम हे नियमशास्त्राची पूर्तता आहे. रोमकार 13 अध्याय 10 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ न्यायाधीश 9 अध्याय 10 अध्याय. संध्याकाळ लूक 5 अध्याय 17 वचन से 39 वचन. धन्यवाद.